नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। काल होती संकष्टी म्हणून मी उपासाला साबुदाण्याची खिचडी बनवली होती। ते एकदम मऊ लुसलुशीत अशी मस्त मोत्यासारखे फुललेले साबुदाणे होते। तर चला तर त्याची रेसिपी बघूया। खूप सोपी अशी रेसिपी आहे, नक्की तुम्हाला आवडेल। तर चला तर रेसिपी होईल। इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतले होते, ते चांगले मस्त असे धुवून घेतले। ते मस्त असे धुवून घेतले होते। साबुदाण्याच्या वरती 1 बोट मावेल इतपंच पाणी घालायचं आणि 3 ते 4 तास जरी भिजले तरी मऊ लुसलुशीत होतात। इथे बटाट्याचे असे काप करून घेतले, ते पाणी घालून ते थोडेसे ठेवले म्हणजे त्याचं मॉइश्चर निघून जाईल। नंतर 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता मी तर शेंगदाणे घेते। दाण्याचं कूट मोठं भरडसं भाजायचं। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। शक्यतो दाण्याचं कूट त्यावेळी करावं, म्हणजे उपवासाला कसं होतं, दुसरं जे बनवून ठेवायचं त्याला कशाचाही हात लागलेला शकतो, तेव्हा आपला उपवास मोडू शकतो। म्हणून शक्यतो मी जेव्हा खिचडी बनवते तेव्हाच ते करून घेते। आणि मग कसं भरडसडी वाटतं आहे तर भाजीला आपल्याला थोडंसं बारीक लागतं, त्यामुळे त्यावेळेला मी शेंगदाणे भाजून घेते। तुम्ही जर कांचन चव्हाण या चॅनलला, कांचन चव्हाण ब्लॉग्स या चॅनल तुम्ही नवीन असाल, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा पहिल्यांदा अगोदर नोटिफिकेशन येईल। आता आपले शेंगदाणे भाजले, ते थंड होत आहेत तोपर्यंत एक कढई तापवली। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जो आपण बटाटा पाण्यात हे करायला ठेवला होता तो घ्यायचा। सगळ्यात आधी मिरची घालायची। मिरची चांगली तडतड द्यायची, म्हणजे कसं मिरचीचा चव सगळीकडे उतरते, जास्त तिखट पण होत नाही आणि जास्त मग सपक पण लागत नाही। मिरची तडतडली की जो आपण बटाटा पाण्यात टाकला होता तो घ्यायचा। 2 मिनटं बटाटा परतून घ्यायचा। वरतून मीठ टाकायचं। तर मीठ टाकल्याने काय होतं, बटाटा लगेच तेलामध्ये परतला जातो, म्हणजे शिजला जातो, जास्त वेळ नाही लागत। म्हणून बटाटा टाकला की लगेच मीठ टाकून घ्यायचं। 3-4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। तीन 4 मिनटं झालं तो बटाटा शिजेपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे घेतले होते ते घालून घ्यायचे आणि त्याची जाडसर अशी भरड वाटून घ्यायची। आता इथे आपला बघा बटाटा शिजलेला आहे मस्तपैकी। आता वरतून याच्यावरती जे आपले साबुदाणे भिजलेले आहेत ते घालायचे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। कंटिन्यू परतत राहायचं, नाही तर साबुदाणा खाली चिटकू शकतो आणि एकदम चिकट होऊ शकतो। राहिलेला पण मी साबुदाणा घालते। 2 टप्प्यात साबुदाणा घालायचा, म्हणजे परतालाही सोपा जातो। वरतून आता हे जी शेंगदाण्याची भरड केली होती ती घालायची। ती पण चांगली मिक्स करून घ्यायची सगळीकडे। कमी वाटत असेल तर अजून थोडी घालून घ्यायची। जेवढं शेंगदाण्याचं कूट असेल तेवढं मस्त लागते खिचडी। वरतून मीठ टाकायचं। मीठ कमीच टाकायचं, आपण बटाटा शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, नाहीतर मग ती खारट होऊ शकते। आता मी काय करते, इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा देते, म्हणजे काय होतं साबुदाणे लवकर शिजतात। जास्त पण पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग आपला चिखलच झाला म्हणून समजा। मस्त असं थोडीशी ओंजळभर एकदम असं पाणी शिंतळून घ्यायचं, हातावरती येईल ते, आणि 10 मिनटं वाफ काढून घ्यायची। बघा 10 मिनटानंतर साबुदाणा मस्त असं शिजलेला आहे, मस्त फुललेला आहे। बघू शकता किती मोकळी खिचडी झालेली आहे आपली। वाव, मस्त। तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता किंवा वरतून लिंबू पिळून पण खाऊ शकता। चवीला एकदम मस्त लागते। एकदम मोकळा सुट्टा असा साबुदाणा झालेला आहे, मोत्यासारखे साबुदाणे आपले फुललेले आहेत। ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असल्यास शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर ते भेटेल। धन्यवाद।